करंजी म्हटलं की सगळ्यांनाच खुसखुशीत अशी करंजी खायला आवडते, पण बऱ्याच वेळा काय होतं, ती खुसखुशीत होत नाही, ती थोडीशी मऊ पडते. आणि ही करंजी बघा एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि अजिबात तेलकट किंवा मऊ झालेली नाहीये. तर अशाच करंज्या तुम्हाला बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये. तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये दिवाळीमध्ये बनवला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे खुसखुशीत अशी करंजी बनवणार आहोत. आता करंजी म्हटलं की ती करायला सोपी आहे, पण बनवताना तिला थोडासा वेळ लागतो कारण तिच्या स्टेप्स थोड्या जास्त आहेत. आता मला बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई आमची करंजी खुसखुशीत होत नाही, मऊ पडते. तर अशा वेळेस काय करायचं, अशा भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता ज्यांना करंजी खूप खुसखुशीत हवी आहे किंवा थोडीशी मऊ हवी आहे त्यासाठी काय करायचं हे देखील मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. आता आपण इथे अर्धा किलो रवा मैद्याच्या प्रमाणामध्ये ही करंजी बनवणार आहोत. तर त्यासाठी सारणाचं प्रमाण किती लागेल त्याचं अगदी वजनी वाटी असं व्यवस्थित प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही या करंज्या बनवू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात. तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करंजीचं पीठ मळण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा बरोबर 1.5 मोठी वाटी मैदा आहे. आणि या मैद्याला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो. तर इथे आपण फक्त मैद्याच्या करंज्या करणार नाही आहोत, तर यामध्ये आपण भरपूर प्रमाणात रवा देखील घालणार आहोत. तर इथे मी 250 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा 1 मोठी वाटी रवा आहे. तर करंजीच्या सारणामध्ये बारीक रव्याचा वापर करायचा, मोठ्या रव्याचा वापर करायचा नाही. तर करंजीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात रव्याचा वापर केल्यामुळे करंजी छान खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही रव्यामुळे. आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर या सर्व जिन्नसांना थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण तेलाचं मोहन घालूयात. तर इथे मी बरोबर 50 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटीला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे. आता या तेलाला आपण कडकडीत असं गरम करून घेऊयात. तर हे बघा, या तेलाला मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. पण आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या मैद्यामधील चिमूटभर मैदा या तेलावरती भुरभुरायचा आणि या तेलाला हलकेसे बुडबुडे आले की समजायचं आपलं हे तेलाचं मोहन अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर लक्षात घ्या की आपलं हे तेलाचं मोहन जर कडकडीत गरम नसेल तर आपल्या करंज्या खुसखुशीत होणार नाहीत, त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. आता या तेलाच्या मोहनाला आपण या पिठामध्ये ओतून घेऊयात आणि सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण हे तेलाचं मोहन खूप गरम असतं. आता हे तेलाचं मोहन थोडंसं कोमट झालं की याला हाताने मिक्स करून घ्यायचं. तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या पिठाला चांगलं लावून घ्यायचं. हे तेलाचं मोहन या पिठामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे इतपत याला मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, हे तेलाचं मोहन या पिठामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे तेलाचं मोहन आपल्या पिठाला चांगलं लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या पिठामधील थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची. जर या पिठाची चांगली अशी मूठ तयार झाली तर समजायचं आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे. तर हे बघा, या पिठाची अशी छान मूठ तयार होती म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला चांगलं लागलं गेलेलं आहे. आता या पिठाला आपण मळून घेऊयात. तर थोडं थोडं पाणी घालत आपण या पिठाला मळून घ्यायचं आहे. तर इथे मी हे करंजीचं पीठ पाण्यामध्येच मळून घेतलीये. तुम्ही हवं तर याला दुधामध्ये देखील मळून घेऊ शकता. आता हे करंजीचं पीठ मळत असताना आपल्याला थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात रवा घातलेला आहे. जेव्हा आपण हे पीठ मळून झाल्यानंतर ते मुरायला ठेवतो तेव्हा रवा थोडासा फुगतो, म्हणजेच पीठ थोडंसं घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीलाच पीठ थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे ते भिजल्यानंतर छान मऊसर असं तयार होतं. तर हे बघा, इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी या पिठाला थोडंसं सैलसरच मळून घेतलेलं आहे. आणि पीठ सैलसर मळून घेतल्यामुळे त्याची पारी लाटताना देखील आपल्याला जड जात नाही. आता यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि याला परत एकदा मळून घेऊयात. आता आपलं हे करंजीचं पीठ मळून तयार आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला एक अर्धा ते पाऊण तास असंच मुरायला ठेवून देऊयात. आता आपलं करंजीचं पीठ छान भिजतंय तोवर आपण करंजीमध्ये भरण्यासाठी सारण करून घेऊयात. तर इथे मी अर्धा किलो करंजीच्या पिठासाठी साधारण सारणाचं प्रमाण किती लागेल याचं अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे मी 250 ग्रॅम खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे खोबरं बरोबर 1.5 मोठी वाटी आहे. तर लक्षात घ्या की या खोबऱ्याच्या खिसात
ऊसाचं वजन मी खिसून घेतल्यानंतर केलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटीचं वजन मी इथे केलेलं नाहीये. आणि त्याच सोबत इथे मी 200 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा बरोबर एक मोठी वाटी रवा आहे. आणि ज्या वाटीने मी खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी रवा देखील मोजून घेतलेला आहे. आणि त्याच सोबत इथे मी 250 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही बरोबर 2 वाट्या पिठी साखर आहे. आता ज्या वाटीने मी रवा आणि खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी पिठी साखर देखील मोजून घेतली आहे. आणि त्याच सोबत यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे खसखस घालायची आहे. आणि त्याच सोबत इथे आपल्याला 2 मोठे चमचे वेलची पूड घालायची आहे. आणि या सारणामध्ये घालण्यासाठी इथे मी 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम घेतलेत. आता करंजीच्या सारणामध्ये काय काय साहित्य घेतलं हे मी तुम्हाला सांगितलं. आता या सगळ्या साहित्यांना आपण भाजून घेऊया. तर इथे मी एक मोठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला खसखस भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या खसखसला भाजून घ्यायचं, कारण खसखस पटकन करपली जाते. तर हे बघा, आपली खसखस छान खरपूस रंगावरती भाजून झालेली आहे. आता हिला मी काढून घेते. आता याच कढईमध्ये आपण खोबरं देखील भाजून घेऊयात. हे खोबरं देखील आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायचंय. तर लक्षात घ्या की हा खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्याला सतत हलवत राहायचं, कारण खोबरं खूप नाजूक असतं, ते पटकन करपलं जातं. तर हे बघा, हे खोबरं देखील मी छान खरपूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे खोबरं या कढईमध्ये असंच एक 10 मिनिट त्याला तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे काय होतं, खोबऱ्याचा खीस छान कुरकुरीत होतो आणि मग सारणामध्ये या खोबऱ्याचा चुरा अगदी सहज करता येतो, खोबरं छान कुरकुरीत झाल्यामुळे. आणि एक 10 मिनिट या खोबऱ्याला असंच कढईमध्ये सोडून द्यायचं आणि मग तुम्ही त्याला ताटामध्ये काढून घ्या. आता याच कढईमध्ये आपण रवा देखील भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला या कढईमध्ये मी 1 ते 2 चमचे तूप घालतीये. तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे. तर रवा देखील आपल्याला मध्यम गॅसवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि या रव्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे तो एकसारख्या रंगावरती चांगला भाजला जातो. तर हे बघा, इथे आपला रवा देखील चांगला भाजून झालेला आहे. आता याला देखील मी काढून घेते. आता याच कढईमध्ये मी परत 1 चमचाभर तूप घालतीये. तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत. आता या दोन्ही जिन्नसांना हलकेसे डाग येईपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचं. तर हे बघा, आपले काजू आणि बदाम देखील भाजून झालेले आहेत. आता यांना देखील मी काढून घेते. तर मगाशी आपण भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस आणि रवा इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊयात. आणि इथे मी मगाशी आपण जे काजू बदाम तुपामध्ये भाजून घेतले होते त्याची अशी जाडसर पूड करून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये घालून घेऊयात. तुम्ही हवं तर काजू बदामचे बारीक तुकडे देखील करून यामध्ये घालू शकता. पण कधी कधी काय होतं, काजू आणि बदामाचे जाडसर कण करंजीमधून बाहेर येऊन करंजी फुटण्याची शक्यता असते. आता यामध्ये आपण अगदी पाव छोटा चमचा मीठ घालायचंय. मिठाने या सारणाला खूप छान चव येते. आता या सर्व जिन्नसांना चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे आपण भाजलेलं खोबरं चांगलं चुरून घ्यायचंय या सारणामध्ये. आता हे सगळे जिन्नस यामध्ये मिक्स करून झाले की यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊयात. आता ही पिठी साखर देखील आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची या सारणामध्ये. तर दोन्ही तळहाताच्या साह्याने या सारणामध्ये जे सगळे जिन्नस आपण घातलेले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि यामध्ये आपण जे भाजलेलं खोबरं आहे ते चांगलं चुरून घ्यायचं, म्हणजे ते पारीमधून बाहेर येत नाही आणि करंजी फुटण्याची शक्यता कमी असते. तर हे बघा, इथे मी हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आणि करंजीमध्ये भरण्यासाठी आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपण करंज्या बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी करंजी करण्यासाठी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. तर मगाशी आपण करंजीसाठी जे पीठ मळून घेतलं होतं ते आता परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे पिठाला थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे ते भिजल्यानंतर छान घट्ट होतं. तर हे बघा, आपलं पीठ देखील अगदी छान भिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं, या पिठाच्या लिंबा एवढ्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या. तर हे बघा, एवढ्या आकाराच्या करंज्या तयार करून घ्यायच्या. तर तुम्हाला करंज्या कशा आवडतात, छोट्या मोठ्या, त्या आकाराचे तुम्ही गोळे इथे तयार करू शकता. तर हे बघा, इथे मी एक 5-6 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता याच्या आपण करंज्या करून घेऊया. तर आपण तयार करून घेतलेल्या गोळ्यांमधील एक गोळी घ्यायची आणि तिला मैद्यामध्ये असं थोडंसं घोळवून घ्यायचं. खूप पण मैदा लावायचा नाही. आता या गोळीची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. तर जशी आपण चपाती लाटतो की नाही, त्याहून थोडीशी जाड याची पारी लाटून घ्यायची. तर हे बघा, या पद्धतीने. तर हे बघा, इथे मी या करंज्याची पारी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हिला मी थोडंसं चपातीपेक्षा जाड ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला इथे मी तुम्हाला साच्यामध्ये करंजी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर हे बघा, इथे मी असा हा करंजीचा साचा घेतलेला आहे. तर दिवाळी जवळ आली की मार्केटमध्ये असे साचे विकायला येतात. आता आपण जी तयार केलेली पारी आहे ही पारी या साच्यावरती ठेवून द्यायची.
आणि यामध्ये 1 चमचाभर सारण भरून घ्यायचं। जेव्हा आपण साच्याच्या करंजा करतो तेव्हा त्यामध्ये सारण अगदी भरपूर भरलं जातं आणि करंजी देखील फुटत नाही, हे वैशिष्ट्य आहे साच्याच्या करंजांमधलं। आता काय करायचं, या साच्याला दोन्हीकडून बंद करायचं आणि जो वरचा एक्स्ट्राचा पिठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि या साच्याला दोन्ही हातांनी असं हलकंसं प्रेस करायचं आणि करंजी यातून बाहेर काढायची। तर तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी करंजी तयार झालेली आहे आणि अगदी फटाफट तयार झालेली आहे। आता या करंजीला मी एका ताटामध्ये ठेवून देते आणि बिना साच्याच्या करंजा कशा करायच्या हे आता आपण बघूयात। आता आपण तयार केलेला अजून एक गोळा पिठामधून घोळवून घ्यायचा आणि याची अशी जशी आपण पुरी लाटतो तशी याची पारी लाटून घ्यायची। तर हे बघा या पद्धतीने। तर हे बघा इथे माझी ही पारी लाटून झालेली आहे। आता यावरती आपण 1 चमचाभर सारण भरून घेऊयात। आता आपण ही जी लाटलेली पारी आहे त्याच्या कडांना आपण अलगद हाताने बंद करूयात। तर हे बघा या पद्धतीने। आणि करंजीचं पीठ चांगलं भिजलं गेलं असेल तर या करंजाच्या कडा बंद करताना त्याला पाणी किंवा दूध लावण्याची गरज पडत नाही। जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही याला थोडंसं पाणी किंवा दूध लावून बंद करू शकता। तर हे बघा आपलं हे पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे, त्यामुळे याच्या कडा अगदी सहज बंद होत आहेत। आता या करंजीच्या कडांना करंजी कटरने असं कट करून घेऊयात। तर हे बघा ही देखील करंजी आपली सुंदर आणि सुबक अशी तयार झालेली आहे। तर इथे मी तुम्हाला करंजा बनवण्याच्या 2 पद्धती सांगितल्या, त्यामुळे तुम्हाला जी पद्धत आवडली त्यानुसार तुम्ही करंजा बनवू शकता। तर मला स्वतःला साच्यामधील करंजा फार आवडतात, कारण त्यामध्ये सारण अगदी भरपूर भरलं जातं, त्यामुळे इथून सगळ्या करंजा मी साच्यामधल्या बनवून घेते। तर हे बघा इथे मी थोड्याशा करंजा बनवून घेतलेल्या आहेत। आता या करंजांना आपण तळून घेऊयात। तर लक्षात घ्या की एकाच वेळी सगळ्या करंजा करून घ्यायच्या नाहीत। तसं केल्याने काय होतं, वरच्या पारीचं जे आवरण असतं ते सुकलं जातं आणि करंजी आपली खुसखुशीत होत नाही। त्यामुळे थोड्या थोड्या करंजा लाटायच्या आणि मग त्या ताज्या ताज्या तळायच्या, म्हणजे करंजा अगदी छान खुसखुशीत होतात। तर इथे मी करंजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर करंजी तळण्यासाठीचं तेल मध्यम गरम असावं, खूप पण गरम नसावं। जर तेल खूप गरम असेल तर करंजा पटकन करपतात आणि नीट भाजल्या जात नाहीत। तर आपलं तेल नीट गरम झालंय की नाही हे ओळखण्यासाठी पिठामधील एक छोटासा गोळा या तेलामध्ये टाकून बघायचा आणि त्याला हलकेसे बुडबुडे आले आणि तो पटकन करपला नाही तर समजायचं आपलं हे तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर हे बघा आपलं हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक करंजी घालून घेऊयात। आता गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि यामध्ये आपण करंजा घालून घ्यायच्यात। तर लक्षात घ्या की कढईमध्ये बसतील तेवढ्याच करंजा यामध्ये घालून घ्यायच्या। असं केल्याने काय होतं, तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि आपल्या करंजा फार करपत नाही आणि चांगल्या भाजल्या जातात। तुम्ही जर थोड्याच करंजा तेलामध्ये घातल्यात आणि त्या तळायला घेतल्यात तर करंजा पटकन करपण्याची शक्यता असते आणि करंजाचं वरचं आवरण नीट भाजलं जात नाही। तर हे बघा करंजाची खालची बाजू भाजून झालेली आहे। आता हिला आपण पलटवून घेऊयात आणि या करंजांना खूप पण पांढऱ्या रंगावरती तळायचं नाही, थोडंसं लालसर रंगावरती तळून घ्यायचं, म्हणजे त्या छान शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात। आणि तुम्हाला जर मऊ करंजा आवडत असतील तर तुम्ही थोड्या पांढरट म्हणजे फिक्कट रंगावरती करंजा तळून घेतल्यात तरी देखील चालेल। तर हे बघा आपल्या या करंजा तळून तयार झालेल्या आहेत आणि मी यांना थोडंसं लालसर म्हणजे तांबूस रंगावरती यांना तळून घेतलेलं आहे आणि या करंजांचा रंग बघा काय सुंदर आलेला आहे। तर या करंजांना असं थोडंसं तांबूस म्हणजे लालसर रंगावरती तळून घेतल्याने या करंजा शेवटपर्यंत आहे अशा खुसखुशीत राहतात। आता याच पद्धतीने आपण करंजांची दुसरी बॅच तळून घेऊयात। तर हे बघा या करंजाची दुसरी बॅच देखील छान तळून तयार झालेली आहे आणि या करंजांना मी देखील थोडंसं लाल रंगावरती तळून घेतलेलं आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या करंजा तळून घेते। तर हे बघा इथे माझ्या सगळ्या करंजा तळून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशा आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत आणि या करंजा साच्यामध्ये केल्यामुळे या एक सारख्या आकाराच्या तयार होतात। तर इथे आपण अर्धा किलो रवा मैद्याच्या प्रमाणामध्ये करंजा बनवल्या। तर त्या करंजा तयार झाल्यानंतर साधारण 1 किलो वजनी प्रमाणामध्ये भरतात आणि 60 ते 70 करंजा आरामात तयार होतात। आता यातील एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता आपली ही करंजी मस्त खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि यामध्ये सारण बघा अगदी भरपूर असं भरलं गेलेलं आहे आणि ही करंजी बघा आतून देखील अगदी छान तळली गेलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही करंजी अजिबात तेलकट झालेली नाहीये। तर तयार झाल्या आपल्या अजिबात तेलकट न झालेल्या एकदम खुसखुशीत अशा करंजा। तर पाहिलेत ना अगदी सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत अशा करंजा आपण बनवल्या। तर इथे आपण फक्त मैदा न वापरता इथे आपण भरपूर प्रमाणामध्ये रव्याचा वापर केलेला आहे। तर रव्यामुळे करंजी खूप खुसखुशीत होते आणि ती शेवटपर्यंत आहे अशी खुसखुशीत राहते। फक्त तळतानाच्या गोष्टी लक्षात घ्या की ज्यांना खूप खुसखुशीत करंजी हवी आहे त्यांनी तळताना ती थोडीशी तांबूस रंगावरती म्हणजे डार्क रंगावरती तळायची आणि ज्यांना करंजा थोड्याशा मऊ हव्या आहेत त्यांनी करंजी थोडीशी फिक्कट रंगावरती तळायची, म्हणजे तुमची
करंजी थोडीशी मऊ राहते। आता ज्यांना दिवाळी पदार्थांच्या ऑर्डर घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी इथे मी अर्धा किलोचं प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे। म्हणजे अर्धा किलो रवा मैद्याच्या प्रमाणामध्ये साधारण 1 किलो करंजी आरामात तयार होते, म्हणजेच 60 ते 70 करंज्या आरामात तयार होतात। जर तुम्हाला 1 किलो करंज्याची ऑर्डर आली असेल तर इथे मी तुम्हाला वजनी वाटी अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे या करंज्यांची ऑर्डर पूर्ण करू शकता। आणि जास्त प्रमाणामध्ये जर करंज्यांची ऑर्डर आली असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्या, म्हणजे तुमचा पदार्थ चुकणार नाही। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।